अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती कशावरती आलेली आहे, सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते रंग शुभ आहेत, बांगड्या भरताना आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या अजिबात आपल्याला घालायच्या नाही आहेत, आणि बोरनान किंक्रांत म्हणजे काय, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारी बुधवार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस जो आहे तो हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान करणं, दान धर्म, देवाचं दर्शन, तप या सगळ्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. मकर संक्रांत जशी जवळ यायला लागते तशी सगळ्यांची चर्चा सुरू होती की मकर संक्रांत कशावरती आलेली आहे. तर यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ असणार आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे. म्हणजे 6:20 दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:20 पुण्यकाळ मानला जाणार आहे. याच कालावधीमध्ये आपल्याला म्हणजे दान धर्म वगैरे आपण करू शकतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानलेली असून प्रतिवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावरती ती बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावरती बसून येणार आहे. म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन जे आहे ते वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत असून वासा करता तिने जाईचं फूल आणि ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आलेली आहे त्या लोकांना सुख मिळेल. आता या दिवशी बघा, सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी दात घासणं वर्ज्य आहे. तामसिक भोजन आणि अभद्र बोलणे वर्ज्य आहे. झाडं तोडणं, कोणत्याही प्रकारचा नशा करणं वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं आपल्याला चुकूनही वागायचं नाही आहे. या दिवशी घरामध्ये चुकून देखील मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, पुण्याचं मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तशा प्रकारे स्नान करू शकता. पण जर शक्य नसेल, आता शहरी भागात आपल्याला शक्य नसतं, त्यामुळे या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. म्हणजे आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य जे आहे ते प्राप्त होतं. तर आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर बघा, प्रत्येक रंगाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग असे आहेत जे शुभ मानले जातात. म्हणजे प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. आता त्यातला पहिला रंग म्हणजे बघा, हिरवा रंग. आता हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावरती हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात. कारण यामुळे आपल्या पतीचं आयुष्य जे आहे ते वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. यावरून हिरवा रंग हा देवीला देखील प्रिय आहे. तर हे आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. त्याचप्रमाणे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग देखील शुभ मानला जातो. आपण जेव्हा देवपूजा करतो, पूजा मांडणी करत असताना पाटावरती आपण लाल रंगाचं वस्त्र जे आहे ते टाकत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो.
त्याचबरोबर आपल्या सौभाग्याचं म्हणजे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी-कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग जो असतो तो देखील लालच असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व देखील खूप जास्त आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी देखील नेसू शकता. या पुढचा रंग जो आहे तो म्हणजे केशरी रंग. आता केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंग जर परिधान केला तर तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा जी आहे ती मिळत असते. आता यानंतर सगळ्या स्त्रीवर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक स्त्रीला हा गुलाबी रंग हा आवडतच असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचं प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न असतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं असं वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता. आता हे झाले शुभ रंग आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर बघा तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या देखील म्हणजे या संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता. तसेच या दिवशी बघा काळ्या रंगाची साडी देखील आवर्जून घातली जाते. या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त बघा आपल्याला पिवळ्या रंगाची साडी या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायची नाही आहे. कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी आपल्याला म्हणजे या दिवशी आपण परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे बघा ही पद्धत पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. यावर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आहे. त्यानंतर बघा बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामध्ये बांगड्यांचा देखील समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे बघा संक्रांतीच्या दिवशी आता आपण स्त्रिया ववसायला जातात, हळदी-कुंकू, तिळगूळ देतात. त्यामुळे या दिवशी 2 तरी काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. शक्यतो तुम्ही हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. कारण हिरवा रंग जो आहे तो शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि हिरव्या बांगड्या घातल्यामुळे पतीचं आयुष्य देखील वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्यामुळे बघा शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि बांगड्या घालत असताना एका हातामध्ये 6 जर बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला 7 बांगड्या घालायच्या आहेत. अशा प्रकारे म्हणजे हा बांगड्या घालण्याचा नियम आहे की तुम्ही बांगड्या कितीही घाला पण एक बांगडी आपल्याला दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जी आहे ती जास्तीची घालायची आहे. अशा प्रकारे आपल्याला बांगड्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा मेटलच्या बांगड्या किंवा मग प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका किंवा मग बांगड्या जर तुमच्या फुटलेल्या असतील, वाढवलेल्या असतील तर त्या देखील हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते. त्यामुळे जर बांगड्या हातातल्या वाढवल्या असतील तर त्या देखील तुम्ही काढून टाका. लगेचच हातामधून दूर करा. आता यामध्ये सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बघा पिवळ्या रंगावरती संक्रांती आलेली आहे. या कारणाने आपण हळदी-कुंकू लावावं का? हळद लावावी का? तर बघा हळद जरी पिवळ्या रंगाची असली तरी देखील आपण हळद लावू शकतो. कारण देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. केशर आहे. त्यामुळे आपण हळदी-कुंकूमध्ये म्हणजे हळद जी आहे ती आपण यामध्ये वापरू शकतो. पिवळ्या रंगाची जरी असेल तरी पण आपण वापरायला हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा सणासुदीला आपण दागिने घालत असतो. कारण दागिन्यांशिवाय आपण कोणताही शृंगार जो आहे तो आपला पूर्ण होत नाही. सोन्याचे दागिने हे पिवळ्या रंगाचे असले तरी देखील आपण दागिने जे आहेत हे सोन्याचे ते आपण परिधान करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी. त्याचप्रमाणे बघा यावर्षी मग संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहेत. यासाठी तुम्ही या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी मोत्याचे दागिने जे आहेत ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. आपल्याला घालायचे नाही आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता, पण आपल्याला मोत्याचे दागिने जे आहेत ते घालायचे नाही आहेत.
त्याचप्रमाणे बघा यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबाचा किंवा शेवंती, मोगरा, आबोली अशा ही जी फुलं आहेत त्या फुलांचा तुम्ही गजरा जो आहे तो घालायला हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा यावर्षी संक्रांती देवी ही पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे खीर. आता या दिवशी आपल्याला खीर चुकूनही खायची नाही आहे. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नये. कारण बघा देवी जे करत आहे ते आपण काही या दिवशी करायचं नाही आहे असं सांगितलं जातं. यासाठी ती पायस भक्षण करत आहे म्हणजेच खीर खात आहे. यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची पण नाही आणि खायची पण नाही आहे. तसंच बघा मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन भांडं, गाईला घास किंवा मग तीळ, गूळ, सोनं, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती आपण या दिवशी दान करू शकतो. तसंच बघा बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा होईल आणि गुरुवारी 15 जानेवारीला किरी दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा होईल. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता जो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं. म्हणून या दिवशी किंक्रांत म्हणून हा सण जो आहे तो साजरा केला जातो. किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे पंचांगामध्ये हा सण करीदिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्य म्हणजे घेतलं जात नाही. या दिवशी शुभ कार्य कोणतंच केलं जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी-कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं. त्याचप्रमाणे बघा या दिवशी केस धुतले जात नाही. तसेच दुपारी हळदी-कुंकू करतात अशी देखील प्रथा आहे. म्हणजे किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये ही प्रथा पाळली जाते. तसेच बघा या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये. त्याचप्रमाणे देवाची पूजा करून गोडाचा नैवेद्य देवाला अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावं. मन शांतचित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे. कुलदेवतांची पूजा करावी, नामस्मरण करावे, नामजप करावे. अशी ही कामं जी आहेत किंक्रांतीच्या दिवशी करावीत. तसंच बघा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू समारंभ जो आहे तो साजरा केला जातो. घरामध्ये जर बाळ जन्माला आलं असेल तर बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप महत्त्व असतं. लहान मुलांना बोरन्हाण जे आहे ते घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा एक कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण जे आहे घातलं जातं. आता बोरन्हाण का करायचं? तर बघा या संदर्भात देखील अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं आणि नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण जे आहे ते केलं जातं. म्हणजे लहान मुलं हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार आणि दृष्टी पडू नये म्हणूनच लहान मुलांवरती बोरन्हाण जे आहे ते केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं जी आहेत ती मुलांना खायला घातली जातात. आणि हे बोरन्हाण जे आहे ते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण जे आहे करता येतं. तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दलची सगळी माहिती म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.